ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा आपल्या भेटीला आले आहेत प्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सर। तुमचं शो मध्ये स्वागत। साईराम सर, काल मी तुम्हाला असं विचारलं होतं की मंदिराला वास्तुशास्त्र असतं का, तर तुम्ही अर्थात उत्तर हो असंच म्हटलं आणि बरेच दाखलेही आम्हाला दिलेत। आता मला असं विचारायचं की मंदिराचे अनेक प्रकार आहेत, तर त्या प्रकारानुरूप वास्तुशास्त्र बदलतं? अगदी सुंदर प्रश्न रचना आहे। रचना मंदिराची रचना ही काळानुरूप बदलली गेलेली आहे। म्हणजे अगदी शैवपंथीय, चालुक्य, त्याच्यानंतर शिलाहार राजे आले असतील, त्याच्यानंतर आर्यावर्त वगैरे वगैरे असे वेगवेगळे प्रकार, त्यामध्ये हेमाडपंथ आपण बघतो। तुला माहिती आहे का, ह्या सगळ्यावरती माझं एक पुस्तक येते आता लवकरच, मंदिराचं वास्तुशास्त्र, अर्थात मंदिराचं आनंदी वास्तुशास्त्र। हे पुस्तक सगळ्यांना वाचायला मिळेल आणि या माध्यमातून मंदिर बांधण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्या पूर्वीच्या काळातल्या ग्रंथांचा घेतलेला आधार आणि बांधताना त्या विग्रहाची स्थापना करण्यापर्यंत आणि त्यानंतर कलशारोहणापर्यंतची सगळी माहिती आपण त्या पुस्तकात देतोय। साधारण 500-700 पानाचं ते पुस्तक आहे, पण अतिशय त्रोटक स्वरूपामध्ये लोकांना कळावं। कारण आजकाल काय होतं की लोक उठतात आणि मंदिर बांधतात। बऱ्याच लोकांचं एक असं गणित असतं की बाबा नाही, मी माझ्या घराजवळ एक मंदिर बांधणार, पण तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की मंदिर हे कधीही घराजवळ बांधू नये, आणि जर घराजवळ तुम्ही मंदिर बांधलं तर त्याला कळस नसावा, तर मग ते उपयुक्त ठरतं। तुझा जो मगाचा प्रश्न होता की वेगवेगळी मंदिरांची पद्धत, त्याला अनुषंगिक थोडंसं उत्तर नव्हतं आहे, पण तरी सुद्धा हे जे मंदिर आहेत वेगवेगळ्या काळात बांधली गेलेली, याच्यामध्ये तू जर बघशील तर वेगवेगळे खांब असतात वेगवेगळ्या पद्धतीचे। अष्टकोन पद्धतीने कळस असा वर वाढत गेलेला असतो, त्याला आठाचं मंदिर असं म्हटलं जातं। तर ते हेमाडपंथात मोडलं जातं। त्याचे खांब वेगवेगळे असतात, त्याला उपपीठ असतं, त्याच्यानंतर त्याला कळस असतो, त्याला वेगवेगळे त्याला नावं दिलेली आहेत। पुरीचं जे जगन्नाथ मंदिर आहे ना, ते वास्तुशास्त्राचा अतिशय उत्तम सुंदर नमुना आहे। आणि वेगवेगळी मंदिरे जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्या मंदिरातनं एकच गोष्ट पाहायला मिळते की त्या मंदिरामुळे त्या परिसरामध्ये एक प्रकारची वेगळी ऊर्जा वाहते। आता काशी आपण विश्वेश्वर जर घेतला तर काशी विश्वेश्वराचं मंदिर घेतल्यानंतर आपण काशीत गेल्यानंतर वेगळाच फील होतो। ती गंगातटी, त्याच्यानंतर त्या गंगेच्या, ठीक आहे तो गंगेचा परिसर अस्वच्छ आहे किंवा काही तिथे स्वच्छता नसेल, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळंच वातावरण असतं। जशी आपण दक्षिणेतली मंदिरं बघतो तशी उत्तरेतली मंदिरं वेगळी आहेत, महाराष्ट्राच्या काही भागातली मंदिरे वेगळी आहेत, त्यामध्ये लेणी स्वरूपातली मंदिरे वेगळी आहेत। अगदी आपल्या भागामध्ये माहिती असलेलं मंदिर म्हणजे गिरिजात्मज लेण्याद्रीचा जो तर तो सुद्धा गणपतीचं मंदिर आहे, ती गणपतीची पाठ आहे असं म्हणतात। आता तो वादाचा मुद्दा आहे किंवा काय माहित नाही, पण ते मंदिर आहे। पण ते मंदिर कसं आहे, तर ते मंदिर लेणी स्वरूपामध्ये, किंवा आपण बौद्ध स्तूप बघतो, बौद्ध मंदिरं बघतो आपण बरीचशी, किंवा आपण ते अजिंठा वेरूळची जर लेणी बघितली तर आधी कळस मग पाया असं म्हटलेलं आहे, म्हणजे वरून ती खणत आणलेली। म्हणजे प्रत्येक ठिकाणची मंदिरं किंवा लेण्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीने बांधल्या गेलेल्या आहेत। किंबहुना ज्या लेण्या बांधल्या गेल्या ना, तर त्या लेण्या मात्र पूजेसाठी नाही बांधल्या गेल्या, हे बऱ्याच लोकांना माहित नाही। आपण जर वेरूळला गेलो तर वेरूळचं जे मंदिर आहे तिथे शंकराची बरीचशी मंदिरं आहेत किंवा जैन मंदिरं आहेत त्या ठिकाणी, पण त्या देवतांची पूजा करण्यासाठी नव्हत्या त्या केलेल्या, असं माझ्या एका गाईडनी मला सांगितलं की ते प्रतिकात्मक म्हणून त्या केल्या होत्या की एक आपल्या संस्कृतीचा परिचय पुढच्या अनेक पिढ्यांना व्हावा। आणि म्हणून तिथली म्हणजे हत्तींची रचना, त्याच्यानंतर कमल दलाईनी म्हणजे कमळांची रचना, किंवा कोणतेही कळस जर तू बघशील आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्याला कळसाच्या खाली कमळाच्या पाकळ्या असतात। आता त्या पाकळ्या किती असतात याला पण महत्व आहे। लोक आपलं दिसतो कळस आणि काढल्या पाकळ्या असं नाही, तर त्याला 16 पाकळ्याच असल्या पाहिजेत। त्याची एक विशिष्ट कळसाचा आकारबद्ध साचेबद्ध आकार असला पाहिजे। सगळ्यात वरती सोन्याचा कलश असावा, आतून तो कलश पोकळ असावा, जिथं एकदा टाळी वारली किंवा ओमकार दिला तर त्याचा 3 वेळा त्याचा आवाज घुमावा। त्याशिवाय विविध देवतांच्या स्थापनेच्या पद्धती पण भिन्न भिन्न आहे। मला वाटतं की मंदिरासाठी पण आपल्याला विशेष भाग घ्यावे लागतील, कारण एवढी माहिती तुम्ही देताय आणि खरं तर सर, या तुमच्या नॉलेजमुळेच आमच्याही ज्ञानात थोडीशी भर पडते, त्याबद्दल खरंच धन्यवाद। आज मात्र आपण इथेच थांबूयात, उद्या पुन्हा भेटूया ड्रीम होम मध्ये। तोपर्यंत नमस्कार।